वळूया पुढल्या बातमीकडे. सर्व प्रभागांमध्ये स्वबळावर लढणार राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचे एक वक्तव्य समोर येत आहे. अमरावती महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान आमदार संजय खोडके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी. पाहूया. पण 3 वर्षानंतर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल जो वाजलाय. सगळे पक्ष जे आहेत ते तयारीला लागले आहे. एकंदरीत या मनपाच्या निवडणुकीमध्ये अमरावतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची नेमकी काय भूमिका राहणार आहे हे आपण जाणून घ्या. माझ्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके आहेत. हो, कशी भूमिका आहे यावेळी नेमकं आपल्याकडे पक्षाची? अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 22 प्रभाग आहेत. 87 नगरसेवक निवडून द्यायचे आहे आणि आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. 87 प्रभागामध्ये जवळपास आमचे उमेदवार तयार आहेत. काही ठिकाणी आमच्या जवळचे उमेदवार 2-2, 3-3 असल्यामुळे तिथं निर्णय घेण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे. परंतु कोणत्याही प्रभागामध्ये सक्षम उमेदवार अशी नाही आहे, अशी परिस्थिती नाही. सर्व सक्षम उमेदवार आहे. फक्त कोणाला थांबवायचं एवढा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण की आम्ही पक्ष जरी चालवत असलो तरी कुटुंब म्हणून आमचा पक्ष चालवतो आम्ही. आणि कुटुंबातल्या जर 2-3 एका ठिकाणी जर उमेदवार आले त्यांना थांबवणं हे थोडंसं अडचणीचं होत असल्यामुळं तेवढाच प्रश्न आमच्या समोर आहे. मागच्या 5 वर्षामध्ये सुलभा खोडके या अमरावती शहराचे आमदार असल्यामुळं आणि अजितदादा वित्तमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आम्हाला जो निधी दिला त्यात रोड, नाली, रस्ते याचे जे काम होते ते मोठ्या प्रमाणात तो बॅकलॉग आम्ही पूर्ण करू शकलो. कचऱ्याचा प्रश्न 100% या शहरामध्ये निर्माण झाला होता. परंतु त्याच्यात आता नव्यानं आम्ही टेंडर प्रक्रिया करून त्या टेंडर प्रक्रियेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि चांगला मोठे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आणले आहे. अमरावती महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा महापौर असेल असा विश्वास दिला संजय खोडके यांनी दिला आहे. अमरावतीहून कॅमेरामॅन सांगा सर, सुरेंद्र कुमार आपण, जय महाराष्ट्र न्यूज.